माहिती नाही इकडे प्रॉपर असं आहे. ए भाई सावकाश हा. पुढे बघ पुढे बघ पुढे बघ. सावकाश सावकाश सावकाश. मला सवय आहे, तुम्हाला सवय नाही. आई काय घाबरतो, तुला जी दाखवते त्याने तुला चक्कर येईल. कुठे नक्की कुठे घेऊन आलीस कुठे? कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी स्वागत आहे तुमचं ओमकार अँड गौरी ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण ज्या ठिकाणी आलोय ना, फक्त तुम्ही लोकेशन बघा. आपण त्या ठिकाणावरून डायरेक्ट ब्लॉग आपला स्टार्ट करतोय. तर तुम्हाला लोकेशन दाखवतो, फक्त बघा. बघितलात तुम्ही, असा काहीसा सीन आहे. आणि हा सीन आम्ही बघतोय इकडनं, म्हणजे आम्ही भाग्यवानच समजा. आणि आजचा पण लोकेशन एवढं जबरदस्त निवडलं. आपण कुठे आहोत तुम्हाला 30 मिनिट लागली लोकेशन. अजून एक मेंबर आपल्या सोबत आहे, बघू शकताय. हॅलो. सकाळी उठलो फेम सकाळी म्हटलंय प्रजेश सातार्डेकर ब्लॉग्स. तर आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत एकत्र मस्त. आणि फक्त इकडचं लोकेशन बघा. आपण आज आपण आज एक्सप्लोअर करतोय किल्ले निवती. आणि इकडे फोर्ट होता किल्ले निवती म्हणून, होता म्हणजे आहे, पण आता असं दिसतंय बघू शकताय. तर जाऊया थोडंसं तिकडे पण एक्सप्लोअर करूया आणि बाकी तुम्हाला संपूर्ण दाखवतो कसं काय वाटतंय. सगळ्यात पहिला आपण किल्ला एक्सप्लोअर करूया. चला. पाणी बॉटल घेऊनच फिरा, कारण आता गरमी खूप आहे. साईडनं चालताना बघा किती जबरदस्त वाटते. या साईडला बघा. आपण कुठच्या साईडने जाऊया? ओके. जास्त ॲडव्हेंचरस वाटतं, आम्ही त्या साईडनं जातोय. चला. तरी पण काढ वाट गौरी खाली जाऊयात आम्ही. ओमकार काय समजत नाही इकडे. किल्लोच नाही वाटतं. तो बघ तिकडे दिसतो बुरुज सारखे, ते बघ. हे होय दिला का आता इकडचा? हो त्याच किल्ल्याचे अवशेष. तुम्ही बघू शकतात. हयसर तुम्ही येऊन कोणावर उपकार नाही करणार. आपलं कर्तव्य बनतं की आपण जे बॉटल वगैरे घेऊन होते ते रिटर्न घराकडे घेऊन जावे. आणि आमचा देश मान. आणि आपला सिंधुदुर्गाचा पर्यटन एवढा सुधारला ना, त्याच्यात हे असं काहीतरी आपण जे जवळचेच कोणतरी असं करतात. जवळचे पण असू शकतात, बाहेरचे पण असू शकतात, जे की आपल्या पर्यटन खराब करून टाकतात. आणि तुम्ही दारू पिता ते तुमच्या जीवाक पिता. तुम्ही निसर्गाचे किती वाटलाय. नेक्स्ट टाइम असं अजिबात करू नका, कारण एका बॉटलीने खूप बॉटली जमा होतात आणि नंतर खूप घाण होतं. आपल्याला दादानी भेटले आता पाठीमागे, तुम्हाला दिसत असतील. त्यांनी आपल्याला डायरेक्शन सांगितले. आपण आता त्या साईडने जातोय. तुम्ही जर इकडे आलात आणि बघायचं असेल तर आम्हाला फॉलो करा, ब्लॉग तुम्हाला कळेल. हे बघा, हा रोड आहे. इकडनं आम्ही मगाशी गाडी घेऊन आलोय वरती. काय उत्तर खतरनाक ना. उत्तराखंड बोलले काही ना तरी असं म्हणत. ता गोल्डन रॉक कुठचा गोल्डन रॉक? ता वाटतं माका गोल्डन रॉक होय ना. नाही आज वाटतं यात गोल्डन. हो फोटोशूट करतो. इतक्या जवळ यस. पण या साईडने येलो मला वाटतं. पण आम्ही हडीसून बघतो तुझ्या लोकेशन ता. मोठा दिसतं नाही खालचं. हे बघा, आता खाली आलोय रोडने. आल्यानंतर हे बघा राईट साईडला एक छोटीशी वाट जाते वरती. हा इकडे बोर्ड पण आहे निवती किल्ल्याकडे. ओके. हे बघा, असे थोडेसे अवशेष आता शिल्लक राहिलेले आहे त्याचे. जास्त काय बघायला मिळत नाही. ओके. हे बघा, दुर्ग मावळा प्रतिष्ठान महादरवाजा म्हणून लिहिलेलं आहे पाठीमागे. असा काहीसा आहे. आता आतलं वाटतं जुना बांधकाम, बाहेर हे नवीन चिरे दिसतात, पण ता खूप अगोदरचा. म्हणजे वाटतं ते संवर्धन करूचा प्रयत्न केले नाही, पण कंटिन्यू करू नाही असं वाटतं. हा त्याच किल्ल्याचं हा अवशेष असत प्रॉपर. आता हे वस्तू आता एवढ्या स्थितीत काही वर्षांनी बघू मिळायचेच नाही जरा पण. हो थोडंसं आता पुढे आलोय. काय विषय कोसळला संपूर्ण. आता आपण थोडंसं पुढे आलोय आतमध्ये. इकडे बऱ्यापैकी पाहायला मिळते. आणि या साईडला बघू शकताय बाले किल्ला म्हणून लिहिलेला आहे इकडे. एक चांगली गोष्ट कोणी नावं लिहून ठेवली त्यामुळे कळलं तरी आपल्याला. हा तेवढाच. हे बघा, इकडे काहीतरी जुनं पाहायला मिळते, तुम्हाला दाखवतो. मस्त हे बघा.
कसा काय केलेलं आहे स्ट्रक्चर बघा याचा फक्त. हे कसा केलेला बघ, लक्ष ठेवच्याडे 3 साईडला 3 येत. हे बघ तो पण तिथे होते. दिसतं इकडनं भारी. हा समुद्राच्या कडेन असे किल्ले असतात बघ. लास्ट टाइम आम्ही खायचो बघितलं होतो यशवंतगड, तो पण असतोच पार ठेवच्यासाठीच असतो. समुद्रामार्गे कोणी हल्लो केलो तर. इकडनं काय दिसतंय हो भाई, ए इकडनं भारी या रजेश, इकडनं भारी या. होय ना. ए आपण ते जाऊ शकतो त्या खडकापर्यंत, त्या खडकापर्यंत जाऊ शकतो. हो लाईट हाऊस हे बघा. होय होय सगळं तिकडेच. आता आपण चाललोय खाली वाट शोधत शोधत. माहिती नाही इकडे प्रॉपर असं आहे. ए भाई सावकाश. पुढे बघ पुढे बघ पुढे बघ. मला सवय आहे, तुम्हाला सवय नाहीये. मंडळी गौरी म्हणत असेल कुठे घेऊन आलो हिला, कसं वाटतं इकडनं बघूया. कुठे फिरतोय बघा. तुम्हाला वाईड अँगलमुळे एकदम असा घसरणारी अशी वाटते, पण एवढी नाही आहे, नॉर्मल आहे. यायला वाटतं 2-4 तास लागतील. हो तोपर्यंत आम्ही 2दा जाऊन येऊ शकतो खालनं. त्या ठिकाण आपण नेक्स्ट लेवल एकदम एक्सप्लोअर केलं आहे, एकदम भारी. अजून बाकी आहे, अजून काय काय बघतोय बघूया. इकडे कुठची तरी फळं दिसत आहेत काळी करवंदासारखी, पण ही करवंदाची नाही आहेत. ही बेडशीची फळा काय गो गो, बेडशीची फळा, बेडशीची खाणं नाही. बेडशीची फळा दृश्य म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, एवढा खतरनाक वाटतं. हां बघा इकडनं बघा, आई शपथ सीना कसा वाटता मस्त, म्हणून तिथे शांत बसले फ्रेश मध्ये. नेक्स्ट लेवल ना. आता अजून जबरदस्त ठिकाण तुम्हाला स्पॉट दाखवतो. उतरताना एकदम काळजीपूर्वक उतरा इकडे फक्त. आतापर्यंत आम्ही जेवढे लोकेशन फिरलोय ना त्यात हा एक नंबरचा लोकेशन आहे, एकदम असा शांत आणि एवढा जबरदस्त, कोणाचा तुम्हाला त्रास नाही काय नाही, कटकट नाही. फक्त येताना सावकाश या. गौरी काय थांबायचं नाव घेत नाहीये. स्टॉप स्टॉप स्टॉप, इधर वाट नहीं है, इधर से जाना पड़ेगा. परत वर जाऊचा लागताला. चल 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 आता मी जे काय फिरतोय ना, आई साब सनस्क्रीन पाहिजे इकडे आलात तर. अमेझिंग. काय घाबरतोस, तुला जी दाखवते त्याने तुला चक्कर येईल. कुठे नक्की कुठे घेऊन आलीस, कुठे लोकेशन सांगू शकत नाही. आई शपथ. इकडे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, वाढ एकदम रिस्की आहे. आता तुम्हाला वाईड अँगलचं काय बोलत नाही, वाढ एकदम अशीच आहे, खूप खोल. पाय जपून ठेवा, जपून उतरा. पण उतरल्यानंतर तुम्ही जे बघणार आहात ना, माइंड ब्लोईंग. एक मिनी बीच म्हटलात तरी चालेल. आता बघा आता काय आपण शोधून काढलाय बघू शकताय. प्री वेडिंग शूट एक नंबर स्पॉट. हे बघा शपथ क्लास ना. क्लास खडका पण एवढी जबरदस्त स्ट्रक्चर असा ना खडकांचा, काय बोला. ती खडका बाई शपथ, हे बघ आपण त्या खडकांचा स्ट्रक्चर बघा. हे बघा मग मंडळी कसं वाटलं लोकेशन कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण या अनुभवा मस्त. बाकी क्लास व्ह्यू आहे बघू शकताय. किल्ले निवती किल्ला तर आम्हाला जास्त बघायला मिळाला नाही, पण किल्ल्याच्या साईडने जो आपण सीन बघतोय आताचा भारीच. हे बघा लाटा इथपर्यंत येत आहेत. मंडळी मी जसं की तुमका बोललेलं आहे की क्लास लोकेशन भेटला, तर लोकेशन बघून तुम्हीच सांगा कसलं भारी वाटतं आता.
मंडे हे दृश्य आपण डोळ्याने बघतो, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सांगा. जाऊया तर. क्लास ना. मस्त. किती भारी. इकडचं पाणी पण शांत आहे कारण इकडे खडका आहे, त्याच्यामुळे इकडे पाणी शांत आहे. चला नेक्स्ट लेवल. खडक किती उंच आहे बघा. पाठीमागे आपल्या आता पाणी बघा फक्त. नेक्स्ट लेवल लोकेशन अविस्मरणीय क्षण आहेत आपल्यासाठी हे. आम्ही फर्स्ट टाइम असा हिडन एक्सप्लोर केला आहे, त्याच्यामुळे अजून भारी वाटतंय. आणि आणि तुम्हाला वाटत असेल पाण्याच्या आम्ही रिस्की एरियात अजिबात नाही आहोत. आम्ही खूप लांब आहोत पाण्यापासून. इकडे फक्त खडक आहेत भरपूर, यांना आपटून आपटून पाणी येते म्हणून. या साईडला तुम्हाला दिसत असेल इकडे कमीच आहे पाणी आहे बघा. चला जाऊया. जाऊया आता. फायनली आपण आता वरती यायला निघालोय. मग अशी खूप खाली होती तिथे ते बघा. वाट जरा डेंजरच आहे, आलात तर सावकाश आहे एकदम. चला. त्या मुली असून चढल्या आमच्यासोबत एकदम फास्ट. गावातल्या मुली स्ट्रॉंग. काय रे, गावातल्या मुली त्याच्यामध्ये चढले.